ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर प्रशासनाने कालव्यात पाणी सोडलंय। विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील खेड, मक्ता आणि मरार मेंढा परिसरामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली। पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे की नाही याची त्यांनी खात्री केली। पाहणी दरम्यान कालव्यावरील अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्याचं आढळलं। याचवरून वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलंय। तसंच कालव्याचं काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी दिला। 3 वर्ष जर शेतकऱ्याला उन्हाळी पिकाचं एवढं पाणी स्टोरेज असून गोसीखुर्द भरला असतो नेहमी आणि 25% ते 30% शेतकरी म्हणजे साधारणतः आपण उन्हाळी पिकासाठी 50-60 हजार हेक्टर जमीन शेतकऱ्यासाठी उन्हाळी पिकाला पाणी देतो। तिथून किती शेतकऱ्यांचा आज आर्थिक आणि त्यांची उन्नती झाली असती। आज त्यामध्ये त्या लोकांचं नुकसान करण्याचं पाप चाललेलं आहे। याला पापाचा वाटेकरी कोण आहे? तर तो ठेकेदार आहे, ती कंपनी आहे आणि हे अधिकारी आहे। काम होत नसेल, मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं, वेळेत काम पूर्ण नाही झालं तर तुम्ही प्रस्ताव पाठवा आणि तो प्रस्ताव पाठवून ते काम रद्द करायला हवं। ऑक्टोबर नंतर या संदर्भातली आम्ही कारवाई सुरू करू आणि एक प्रचंड जन आंदोलन शेतकऱ्यांना घेऊन करणार, कारण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं। समस्या एका जागी काम होत नाही ना, त्यामुळे पाणी मिळत नाही। ठेकेदार काम करत नाही, जो कोणी ठेकेदार असेल काम नाही करत ना। आज हा 500 मीटरचा जो काम आहे हा सुद्धा झाला नाही। याला जवळ 4 वर्ष काम लागतील, तर मग शेतकरी मरेल ना। त्यामुळे आमची एकच समस्या आहे की पाणी लवकरात लवकर मिळावं, काम लवकरात लवकर व्हावं। जर होत नसेल तर कॅन्सल करावं त्यांनी। काहीच माझं शेत लागू नाही इथं। मी आजच इथं सकाळी मोटर मांडली, म्हणजे आजच्या आजपासून फळे मिळलं आमच्या। आम्ही टँकरामध्ये बोलावलो, आम्ही सुद्धा पार फोडली। आम्ही कॅनलवर गेलो 500 लोक आता परवाला।